तर कमी साहित्यामध्ये झटकीपट तयार होणारा हॉटेलसारखा अगदी अशी टेस्टी आणि स्पॉन्जी ढोकळा आपण आज करणार आहोत, वाटी ढोकळा. तर चला मैत्रिणींनो, मी नीता गोंगडे स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनेलवर. तर आज पुन्हा एकदा ढोकळ्याची ऑर्डर आलेली आहे. म्हणजेच मुलांना त्या दिवशी जे व्हिडिओ टाकला होता ना आपण ढोकळ्याचा, तर ते मुलांना खूप आवडला आहे ढोकळा. तर आता मी पुन्हा एकदा वाटी ढोकळा केलेला आहे. तर बघू शकता तुम्ही किती छान तेल तूप न वापरता अगदी 15 ते 20 मिनिटांमध्ये तयार होणारा हा ढोकळा आहे आणि खायला खूप स्पॉन्जी आणि खूप टेस्टी असा आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर चला तुम्हाला आता मी साहित्य दाखवते याचं. तर सेम प्रोसेस आहे आपली जी आपण अगोदरच्या व्हिडिओमध्ये केली होती. तर इथे 1 वाटी मी बेसन घेतले, 1 वाटी रवा घेतला आणि हा मी काय म्हणतात त्याला मिक्सरला काढून घेतलेला नाही, थोडं बारीक आहे. आणि 1 वाटी दही घेतलं आणि त्याच वाटीने थोडंसं 1 वाटी पाणी टाकलं, ठेचा टाकला, 2 ते 3 मिरच्याचा, हळद टाकली, मीठ टाकलं आणि याला छान आता एकजीव करून घ्यायचं आहे, ज्याच्यामुळे गाठी अजिबात राहिल्या नाही पाहिजे. असं तर हे बघा एकदम असं एकदम स्मूथ असं फेटून घ्यायचं आहे. आणि याच्यामध्ये फक्त 4 ते 5 चम्मच आपल्याला तेल टाकायचं आहे, अजिबात तेल जास्त टाकायचं नाही आहे. तर हेच 5 चम्मच आपल्याला तेल टाकून आपला ढोकळा अतिशय असा स्पॉन्जी होणार आहे. तर दुसरा अजिबात काय वापरलेलं नाही, फक्त हे 5 चम्मच तुम्ही तेल टाका आणि नंतर मग बघा किती छान तुमचा ढोकळा होईल. आणि इथे मी आपल्याला इन्स्टंट आहे ना आपला ढोकळा, वाटी ढोकळा, तर त्याच्यामुळे मी इथे इनोचं एक पॅकेट टाकलेलं आहे आणि त्याच्यावर ॲक्टिवेट होण्यासाठी थोडंसं पाणी टाकायचं आणि पुन्हा त्याला बॅटर असं मिक्स करून घ्यायचं आहे. बघू शकता किती असं फुललेलं आहे. आणि याच्यामध्ये ह्या वाट्यामध्ये मी आज वाटी ढोकळा बनवणार आहे. तर त्याच्यामुळे या वाट्या घेतल्या आहेत मी. तर या वाट्याला आता सगळ्याला तेल लावून घेतलेलं आहे मी असं व्यवस्थित. आणि 2-2 पळ्या छोट्या असल्यामुळे 2-2 अडीच पळ्या याच्यामध्ये टाकायचे आहेत. आणि मी इथं काही सेम आकाराच्या वाट्या नाहीत, काही छोट्या काही मोठ्या आहेत. तर इथे मी आता याच्यामध्ये सगळं असं टाकून घेतलेलं आहे. थोडीशी जागा ठेवायची, कारण बेक झाल्यावर वर येऊ शकत नाही ना, त्याच्यामुळे याला व्यवस्थित भरून घ्यायचं. इथे पाणी ठेवलं मी कढईमध्ये आणि या चाळणीमध्ये याला मी आता हे करून घेणार आहे, स्टीम करून घेणार आहे. तर आता मस्त आपल्याला 15 ते 20 मिनटासाठी याला आपण स्टीम करून घेऊया. आणि बघू शकता 15 ते 20 मिनटानंतर आपला मस्त असा वाटी ढोकळा, स्पॉन्जी ढोकळा होऊन तयार आहे. तर मस्त असं झालेलं आहे, बघू शकता. तर इथे उतरून घेते मी याला खाली आणि याच्यानंतर याला थंड होऊ द्यायचं आहे. तर हे बघू शकता मस्त असा आपला वाटी ढोकळा मस्त असा थंड झालेला आहे. आणि बघू शकता वरून बघू शकता किती अशी मस्त अशी जाळी आलेली आहे. आणि कलर पण बघू शकता किती छान आहे. थोडंसं आपण हळद टाकली तरी ते थोडंसं बघू शकता कडे पण मस्त असे सुटलेले आहे. तर मी त्या सगळे चमचने व्यवस्थित काढून घेतलेले आहेत थोड्याशा. आणि बघू शकता हातात घेऊन दाखवते तुम्हाला. बघू शकता किती अशी स्पॉन्जी झालेली आहे ना, हॉटेलसारखीच एकदम घरच्या घरी. तर खूप छान, त्या दिवशी पण मुलांना खूप आवडली होती. तर त्याच्यामुळं आज मी पुन्हा एक केलेली आहे वाटी ढोकळा. तर मस्त असं झालेलं आहे. बघू शकतो, तुम्हाला जवळून दाखवत थोडीशी जाळी बघू शकता किती मस्त अशी सगळी व्यवस्थित सगळी कोणाची छान मच्छी असं जाळी आलेली आहे. याच्यानंतर आपण तडका करूया. इथे तर पातेलं गॅसवर ठेवलेले छान तपू दिलं, त्याच्यामध्ये 4 ते 5 चमच तेल टाकलेलं आहे. तेल छान गरम झाल्यावर त्याच्यामध्ये थोडीशी जास्त मोहरी टाकायची. मोहरी छान तडतडली की त्याच्यामध्ये 2 ते 3 मिरच्या मी मधून अशा कापून टाकलेल्या आहेत. आणि 1 चमच साखर टाकली, गॅस बंद केला, साखर टाकली आणि त्याच्यावर अर्धी ग्लास पाणी टाकलं, छोटा अर्धा ग्लास, आणि गॅस बंद केला. तर आता साखर आणि पाणी टाकलं तर गॅस चालू केला. आता हे विरघळेपर्यंत आपल्याला छान असं गॅस म्हणजे हे साखर विरघळेपर्यंत गॅस सुरू ठेवायचा. आणि आता हे बघू शकता त्याच बॅटरचं मी दुसरीकडे पण केकचं जे टीन आहे तर त्याच्यामध्ये पण मी उरलेलं मी बॅटर होतं ते पण त्याला टाकून घेतलं. आणि हे पण बघू शकता किती छान असं जाळी सुटलेली आहे, याला जाळी मस्त आलेली आहे. तर अशा पद्धतीने झाला. बघू शकता खालून पण किती मस्त अशी जाळी आलेली आहे. तर अशा पद्धतीने आज भरपूर लेकरांचं खूप पोट भरणार आहे, कारण त्या दिवशी थोडंसं कमी क्वांटिटीमध्ये केला होता मी, कारण मला वाटलं मुलांना आवडतं का नाही. तर त्याच्यामुळं मुलांना खूप आवडलं, तर त्याच्यामुळंच परत मी असा खूप मस्त केला, वाटी ढोकळा पण केला. आणि हा जे केक टीनमध्ये टाकला होता तो पण असे मस्तपैकी असे झालेले आहेत आपले. आणि आता सगळे थंडे झालेले आहेत. तर आता मी प्लेटमध्ये काढून घेते आणि याच्यानंतर आता आपण याच्यावर टाकणार आहोत मस्त जो आपण केलेला आहे ना तडका, तर तो आता याच्यावरमध्ये टाकूया. तर इथे मी कढीपत्ता टाकलेला नाही आहे, कारण कढीपत्त्याचं झाड थोडंसं खराब झाले, तर त्याच्यामुळे कढीपत्ता नाही. तुम्ही तुमच्याकडे असेल कढीपत्ता पण टाका.
त्याने पण टेस्ट खूप छान येते. तर इथे आता आपण सगळीकडं मस्त सगळ्या ढोकळ्यावर आपल्या मस्त असे तडका टाकू आणि बघू शकता किती छान असं दिसतंय ना. खूप छान दिसतंय आणि खायला पण तेवढंच छान आहे. तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. फक्त 5 चम्मच तेल आणि फक्त 5 चम्मच तेल, बाकी काही टाकायचं नाही याच्यामध्ये. आणि इन्स्टंट आहे पुन्हा आपली इडली डोसा इन्स्टंट आहे. तर बघू शकता मस्त असं खायला आता तयार आहे. तर कसा वाटला आजचा, तर कशी वाटली याची वाटी ढोकळा रेसिपी? आवडली असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय.